तर शुभ सकाळ भावांनो, अजून एका नवीन दिवसात तुमचं सहर्ष स्वागत. तर आज आपल्याला आपला ट्रॅक्टर तुम्हाला तर माहितीच आहे, गेल्या 10-12 दिवसांपासून जसलीन तसा उभा आहे. आणि आपल्याला एक काम आठवलं ट्रॅक्टरचं, ते म्हणजे ट्रॅक्टरचं शीट ॲडजस्ट होऊन नाही राहिलं. तेव्हा एकदम हार्ड झाले, एकदम हार्ड झाले. हे बघा, हे आहे ना, एकदम हार्ड झाले, ऍडजस्ट करता नाही येते. चला याचं काम करून घेऊ. हे पहिले रिफ्लेक्टर बाजूला काढू, म्हणजे जागा होईल. आणि 2 नट उघडू आणि याच्यात पाहू, ऑइल बिल सोडून काही जुगाड करून पाहू होतंय का काय. पुढ्यावर काय माहिती कुठे गेला. नाही, किट वापर राहिलो ते पण अर्धवटी. तर हे बघा मित्रांनो, रिफ्लेक्टर खोललंय. हे 2 नट वारकाले हे बघा. आता हे 2 उघडू, याच्यात पाहू काय प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो, हे 2 नट खोलायचा लय प्रयत्न केला. हे बघा, हार्ड झाली खूप, ही खोलूच नाही राहिली. आणि हे बघा, अशी सिस्टीम राहते. ड्रायव्हरचं वजन किती आहे त्याच्यावर राहत, 75च्या आसपास सेट आहे. आपल्याला त्याला कमी करायचंय, कारण की जास्त वरती आपल्याला थोडं खाली करायचंय. आधी भरपूर वेळेस ऍडजस्ट केले आपण, स्प्रिंग वर खाली होत राहते त्याने. आपले काका पण आले खताच्या गोण्या घेऊन, 2च खताच्या गोण्या आणल्या, पण गाडी पाठी एवढी. आता आम्हाला एक आयडिया आली, या नटावर ऑइल सोडतो, बघू काही होतंय. तर हे बघा मित्रांनो, पकडीनं ट्राय केलं, शेवटी लय हार्ड जातंय. तरी पण ऑइल बिल टाकून पण पकडीनं पहा किती क्रॅचेस पाडली, पण काय होईना. काय गडबड झाली तेच कळत नाही. मित्रांनो, अथक परिश्रमानंतरही आपल्याला काही फळ भेटलेलं नाही असं. आणि एवढं टोचत नाही, गोल दिसतं आणि लय बेकार आहे, लय बेकार टोचत आहे. आणि खरी अडचण याच्यामुळेच हो राहिली. शेवटी मी कपडा लावून असे करून फिरून पाहिलं. आता कुठं जाऊन, हे बघा, आता कुठं जाऊन फिरत आहे, हाताला लय टोचत आहे. बघा, आता शिके थोडंफार काही खाली आलंय. जास्त न जमता आपण हे रिफ्लेक्टर लावून घेऊ. काल पण मित्रांनो लय जोरात पाऊस होईल, त्याच्यामुळं ट्रॅक्टर असली तसा आता परत उभाच उभा आहे. हे बघा, आपण पिकअपचं स्टेअरिंग कव्हर याला बसवलं, याच्या आतमध्ये पण एक स्टेअरिंग कव्हर आहे. असंच ट्राय करून पाहिलं. आता हे बसून देऊ आपण. हे बघा, रिफ्लेक्टर बसून दिलं. घेऊन जाऊ आपल्या जागेवर. तर काकांना गोणी बिनी उचलून दिली आणि आता आपण गाडी देऊ सावलीत लावून इथं. तर मस्त पैकी बघा, गाडी सावलीत लावून दिली आणि ऊनच गायब झालं, कोय ना. तर मित्रांनो, जवळपास 1 वाजलाय. हवा खूप जोरात चालू आहे आणि आपण चाललोय काकां त्यांना पाणी घेऊन. काकाला खट टाकू राहिले ते, जाऊ आपण त्यांना पाणी घेऊन. आपले वावर बघा अजून कशी एकदम ओली. बघा, सगळे तसंच, सगळीकडे तसंच. हा आपला भुईमुंग घे. आपण चाललोय या अडचणीतून एवढ्या. हवा खूप जोरात चालू आहे. या अडचणीतून बाहेर पडणंच आपल्यासाठी बेस्ट राहील. वावरांमध्ये धप्पा जाऊ राहिली, पलटी करेल वावर आहे. आता कोणत्या सरी ते काय माहिती. ती खताची गोणी इथं आहे म्हटलं, इथंच असतील. आवाज येऊ राहिला त्यांचा, इकडे वाटत. तर मित्रांनो, त्यांना पाणी बिणी दिलं आणि त्यांनी पण सुरुवात केली त्यांच्या कामाला. आपण चाललोय आता घरी, पाय मोजीत. तर मित्रांनो, 5 वाजले आणि आपले काका आंबे पिकत घालू राहिले. एक जाई घातली काल आणि आज एक पाटी घालू राहिली. आपला झालाय रील्स अपलोड करायचा टाइम, तर लवकर रील्स अपलोड करून घेऊ. The next day. तर शुभ सकाळ मित्रांनो, अजून एका नवीन दिवसात तुमचं सहर्ष स्वागत. आणि मस्त पैकी ऊन पडलंय, पाऊस उघडलाय कालपासून. चला, आपल्या ट्रॅक्टरला लय दिवस झाले चालू नाही करे, चालू करून पाहू. डिझेल पण कमी. बंपर बघा कसं आलं, कसं आलं गडगड बा. हा ट्रॅक्टर आपण जेव्हा रोटरला चालवितो ना, रेसवर चालवायला पडतो जास्त. जेव्हा स्टिअरिंग लय व्हायब्रेशन करतो, ते एक मोठा प्रॉब्लेम. स्टिअरिंगवर कायम हात ठेवायला लागतो, व्हायब्रेशन होत असल्यामुळं हात जाम होतात. हे बघा, कंपनीनं काहीतरी केलं पाहिजे. हे आम्ही छोट्या ट्रॅक्टरवाले जाम होऊन जाम होत आहे छोट्या ट्रॅक्टरवर. मोठ्यांचं काही वाटत नाही. थोडा राऊंड मारून आणला रस्त्यापर्यंत आणि पलटी केला, तिकडे माती बिती पाडून घेतली. आणि हे बघा, हे पिकअपचं स्टिअरिंग कव्हर लावलंय आपण. हे भारी आहे अरे, पिकअपला नाही कामाचं, कारण की पिकअपची स्टिअरिंग अशी उभी राहते. याला ठीक आहे, याची स्टिअरिंग आडवी जाड असल्यामुळे बरं वाटतं असं फिरवायला. काही नाही. 6 वाजले आणि आपले कांदे भरायला पण गाडी आली. हे बघा,
आपले गाय घ्यायला पण आलेत. हे बघा. तर मित्रांनो गवत तोडीत होतो. हे बघा गवतावर काय सापड, कोणत्या पक्षाची अंडी काय माहिती, एकदम लाल लाल आहे. एवढं नाही पण आता डेअरिंगच करते नाही. हे पहिल्यापासून तिकडे खाली राहायचे, तिकडे गोट घेत नाही. तर मित्रांनो 12 वाजले. हे बघा समोर कुट्टीचा ट्रॅक्टर आलाय खाली करायला. पॉवर ट्रॅक युरो 55. आमच्या गावात सर्वात मोठा ट्रॅक्टर हाच आहे. DRL पण आहे वाटतं या ट्रॅक्टरला. हे बघा ते गोल गोल. हे आपलं चाललंय तारक मेहता पाहायचं काम. तर मित्रांनो 4 वाजले. आपलं चाललंय कांदे भरायचं काम. हे बघा खाद निवडून इथे साठवायची आपल्याला, तेच पाठवायचं काम चाललंय. तर मित्रांनो 6:30 वाजले. आपलं बघा एवढं राहिले आणि आपण चाललोय आता जेनेबाईकडं. हवा खूप जोरात आहे. काकान ती कुट्टी काढून राहिली जेनेबाई आणि मणीबाई. तर यांना मस्त कुट्टी बिट्टी गवत बिवत टाकून दिलं. काकान दुर्वा इकडं आंबे शोधू राहिली, शाखा शोधू राहिली. भेटली का? यांना काही भेटले नाही. मित्रांनो जवळपास 7 वाजत आले. आपल्याला हे बघा पडदा, हा पडदा गोळा करून वरती बांधून द्यायचा आहे. घेऊ पटापटा करून फाळक बिळक पाडून दिलं. तर मित्रांनो हे बघा पडदा बांधून घेतला. फाळक बिळक लावून घेऊ. मित्रांनो आपली पंच पण तिकडे लावून घेऊ. DRL चा प्रकाश बघा मित्रांनो किती. झाली. उद्या सकाळी काढायलाच पडेल एखाद्या वेळेस. तर मित्रांनो असाच काहीसा होता आजचा आपला दिवसचा ब्लॉग. आपण इथेच समाप्त करू. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.